ओम नमः शिवाय. ह्या 7व्या चमक विभागातील अनुवाकामध्ये बघा म्हणजे काय वर्णन केलेलं आहे. कारण देवता ज्या आहेत तर त्या देवता ह्या सोमरस घ्यायच्या आणि सोमरस घेत असताना जे वेगवेगळ्या प्रकारचे लाकडी यज्ञपात्र असतात किंवा ग्लाससारखे ते असतात ज्यामध्ये ते सोमरस घेऊन ते प्राशन करत असतात. तर जे सोमरस जे देव घेत असतील ज्या पात्रातून तर त्या देवतेच्या नावाने हे पात्र भरून ठेवलेले असते आणि त्या देवतेचे नाव ह्या पात्राला दिलेले असते आणि ते देवता मग त्या पात्रातनं सोमरस प्राशन करीत असत. मग त्या सोमरसाचे जे पात्र आहेत त्या पात्राची नावं याच्यामध्ये दिलेली आहे. तर हे रुद्रदेवा, तुमच्या कृपेने मला अंशु, रश्मी, आदाभ्य, अधिपती, गंशु, अंतर्याम, एद्रावायव, इंद्र व वायू, मित्र व वरुण, अश्विन, प्रतिप्रस्थान, शुक्र, मंथी, आग्रयन, वैश्वदेव, ध्रुव, वैश्वानर, ऋतुग्रह, अतिग्राह्य, इंद्राग्र म्हणजे इंद्र आणि अग्नी, वैश्यदेव, मरुत्वीय, माहेंद्र, आदित्य, सावित्री, सारस्वत, पौष्ण, पातनिव्रत आणि हरियोजन ही यज्ञ प्राप्ते मला पण प्राप्त होत. तर अशा प्रकारे प्राचीन काळी सोमरस पिणे, सोमरस म्हणजे अगदी कोणत्या फळाचा, द्राक्षाच्या रसाला सोमरस असं म्हटलं जायचं आणि म्हणून ते सोमरस पिण्याची यज्ञपात्रे किंवा पूजापात्रे मला प्राप्त होत अशी प्रार्थना यामध्ये आपण केलेली आहे. ओम नमः शिवाय.